जय हिंद मित्रांनो, आपल्या या फुकटच्या पाकट उपक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। काल आपण बघा संख्या चॅप्टर चालू केला होता। तुम्ही संख्या चॅप्टरवरचा भाग 1 पाहिला असेल। त्याच्यामध्ये आपण थोडक्यात सर्व संख्या पाहिल्या होत्या। त्याच्यात फक्त कुठलं पाहिलं नव्हतं तर अपूर्णांक पाहिलं नव्हतं, कारण अपूर्णांक चॅप्टर वेगळा आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्यामुळे मी अपूर्णांक संख्या आणि पूर्णांक संख्येच्या खाली अपूर्णांक संख्या दिल्या नव्हत्या। तो चॅप्टर अपूर्णांक पूर्ण वेगळा घ्यायचा आहे, कारण पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तो अपूर्णांक संख्या, म्हणून मी तिथं घेतलं नाही। आपलं नैसर्गिक संख्या, मग काल नैसर्गिक संख्येवरचे प्रश्न कसे पडतात हे सुद्धा झालं होतं। पुढे बघा नैसर्गिक संख्येवर अजून कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात आजच्या भागामध्ये। तर 2x अधिक 3 2x अधिक 3 ही नैसर्गिक संख्या आहे। ही नैसर्गिक संख्या आहे तर तिच्या पुढील पाचवी नैसर्गिक संख्या कोणती, असा सुद्धा प्रश्न आपल्याला पडू शकतो। मग मित्रांनो काय करायचं, ही 2x अधिक 3 कोणती संख्या आहे? नैसर्गिक संख्या आहे। पुढील पाचवी म्हणून अधिक 5 करायचं, मग यांची बेरीज करायची। 2x अधिक 5 आणि 3 8, 2x अधिक 8 आपलं हे आन्सर येईल। किती सोपं आहे हो, काय अवघड आहे का? फक्त काही जण काय करतात, 5 आणि 3 8 आणि हे 2 10, मग ऑप्शन क्रमांक एकच राहते 10x ते करतात। मित्रांनो हे चुकीचं आहे। ज्या वेळेस कुठल्या संख्येसोबत x चं चल किंवा y चं चल असते त्यावेळेस त्या चलासोबत जर सहगुणक असेल तरच त्यांची बेरीज होते। उदाहरणार्थ 2x अधिक 3x असं असेल तर या दोन्हीची बेरीज 5x होते, पण 2x अधिक 3 असेल तर तुम्ही याची जर बेरीज 5x करीत असाल तर हे चुकीचं आहे। ज्या वेळेस यांचं काय होत, चल समान असते आणि सहगुणक वेगवेगळे असतात त्यावेळेस बेरीज होते। किंवा 2x अधिक 5y असं जर असेल, तुम्ही यांची बेरीज करत असाल तर बेरीज होत नाही। याचं चल कसं पाहिजे, समान पाहिजे। दोन्ही ठिकाणी x किंवा दोन्ही ठिकाणी y पाहिजे। बघा त्याच्यानंतर पुढील प्रश्न तुम्हाला कसा पडतो। आता बघा आपण काय केली, 2x अधिक 3 ही नैसर्गिक संख्या आहे तर तिच्या पुढील पाचवी नैसर्गिक संख्या कोणती असं बघितलं। आता एखादी वेळेस काय करते, मागची संख्या विचारते, मग काय हो हीच संख्या ठेवली आपण 4x अधिक 2 4x अधिक 2 ही नैसर्गिक संख्या आहे तर तिच्या मागील सातवी नैसर्गिक संख्या कोणती। काय करायचं, मागील म्हणल्यावर 4x अधिक 2 वजा सातवी म्हणल्यानं 7। नैसर्गिक संख्या ही प्रत्येक संख्या कशी असते, 1 न पुढे किंवा 1 न मागे होते, मग 7 न पुढे मागची म्हणल्यावर वजा 7 4x। मग इथं बघा प्लस 2 वजा 7 किती होतात, तर 7 मधून 2 जातात 5। फक्त मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे ते तुमच्या उत्तराला चिन्ह येते, मग इथं काय येईल -5 येईल, 4x वजा 5। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचे नियम सांगतो। बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार चुकतो आपण कुठं, बेरीज मध्ये प्लस प्लस काय होतं, प्लसच होतं, मायनस मायनस काय होतं, मायनसच होतं। जर पहिल्या संख्येला मायनस असेल दुसऱ्या संख्येला सुद्धा मायनस असेल तर उत्तराला तुमचं मायनसच येणार। जर समजा एक चिन्ह मोठ्या संख्येचं, ही मोठी संख्या आणि ही लहान संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्येला प्लसचं चिन्ह आहे आणि लहान संख्येला मायनसचं चिन्ह आहे तर तुमचं उत्तराला कोणतं येईल, प्लसचं चिन्ह येईल। आणि जर मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह असेल आणि छोट्या संख्येला प्लसचं चिन्ह असेल तर मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह असल्यावर उत्तराला तुमच्या कोणतं चिन्ह येईल, मायनसचं। हे दोन नियम झाले, हे बेरीज आणि वजाबाकीला हे नियम सारखे, पण गुणाकार आणि भागाकाराला हे नियम सारखे होत नाहीत। गुणाकारामध्ये प्लस प्लस म्हणजे प्लस प्लस काय होणार, प्लस होणार, मायनस मायनस काय होणार, तर इथं मायनस मायनस सुद्धा प्लस होणार। इथं मायनस प्लस कुठली संख्या असो, मोठी असो नाही तर लहान असो, मायनस प्लस असेल तर मायनसच होणार आणि प्लस मायनस असेल तर काय होणार, मायनसच होणार। हे गुणाकार आणि भागाकारामध्ये होते, पण बेरीज वजाबाकीमध्ये मायनस मायनस मायनसच राहते आणि गुणाकार आणि भागाकारामध्ये मायनस मायनस काय होते, तर मायनस मायनस प्लस होते। फक्त इतकं लक्षात ठेवायचं, हे इतकं। आणि बेरीज वजाबाकीमध्ये दुसरा एक डिफरन्स काय, मोठ्या संख्येला जर वजाचं चिन्ह असेल, लहान संख्येला जर बेरजेचं चिन्ह असेल
तर उत्तराला तुमचं वजाचं चिन्ह येतं, मायनसचं, कारण मोठ्या संख्येला जे चिन्ह असतं ते बेरीज आणि वजाबाकीमध्ये उत्तराला येतं. एवढं लक्षात ठेवा फक्त. त्याच्यानंतर बघा इथं आपल्या नैसर्गिक संख्येवरचे मी तुम्हाला जितके प्रश्न पडतात आणि ज्या ज्या प्रकारचे पडतात सर्व प्रश्न घेतलेले आहेत. आता आपल्याला शिकायचंय काय, तर पुढे चलून आपण समसंख्या शिकलो होतो. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला समसंख्या. तर समसंख्या म्हणजे काय हो, ज्या संख्येस 2 ने निशेष भाग जातो त्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात, समसंख्या म्हणतात. मग 2 4 6 8 10 हे तिसरी चौथीच्या लेकराला विचारलं तरी येतंय. पण या समसंख्येवर प्रश्न कसे पडतात हे बघूत आपण. आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये काय प्रश्न कसे पडतात याच्यावर जास्त अभ्यासक्रम अवलंबून आहे, हे तर सर्वांनाच कळतं. मग बघा पहिला प्रश्न याच्यावरचा 1 ते 60 पर्यंतच्या 1 ते 60 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज 1 ते 60 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. आपल्याला काय करायचं हो, 1 ते 60 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढायची. बघू आपण 1 ते 60 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. बघा 1 ते 60 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती म्हणले तर काय हो, आपलं बारमाही सूत्र वापरायचं, हंगामी सूत्र इथं वापरत बसायचे नाही. तर काय करायचं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. पण एकूण संख्या कोणत्या हो, इथं एकूण समच संख्या, कारण समसंख्यांची बेरीज सांगितली. मग पहिली संख्या म्हणले की तुम्ही इथं चुटकून 1 घेता आणि चुकता. 1 ही समसंख्या आहे का, नाही. मग पहिली समसंख्या कोणती येईल, 2 अधिक शेवटची कोणती संख्या, समच संख्या, समसंख्यांची बेरीज. 60 ही सम आहे म्हणून 60 ठेवली भागिले 2. आता गुणिले एकूण संख्या काढायच्या. इथं एकूण संख्या काढणं सोपं आहे. 1 ते 60 मध्ये एकूण 60 संख्या असतात, तर 30 काय असणार हो. 1 ते 60 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती, पहिली संख्या 2 अधिक शेवटची संख्या 60 भागिले 2 गुणिले एकूण संख्या 1 ते 60 पर्यंत किती असतात, 60. पण समसंख्यांचीच बेरीज म्हणल्यामुळं काय हो, 30 कशा असतील 1 ते 60 मध्ये. बघा 1 ते 60 मध्ये 60 संख्या आहेत, 60 ला 2 न भागलं, 30 संख्या कोणत्या आल्या, सम. उरलेल्या 30 संख्या कोणत्या आल्या, विषम. मी तुम्हाला आताच म्हणलं होतं एक संख्या विषम आहे, एक संख्या सम आहे. 1 ही विषम आहे, 60 ही सम आहे. एक सम एक विषम असेल तर सम आणि विषम दोन्ही संख्या कशा निघतात, समान निघतात. मग 30 2 न 30 ला भागा, 15 चा भाग जाईल, 60 आणि 2 किती, 62 गुणिले 15, 15 दोन्ही 30 ला 0, हातचे आले 3, 15 सकी 90 आणि 3 93. तुमचा आन्सर काय येईल, 930 येईल. 1 ते 60 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती येईल, तर 930 येईल. बघा आपण पुढचं उदाहरण बघू. अजून समसंख्येमध्ये कशा प्रकारचे उदाहरण पडतात. 15 ते 70 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती, बेरीज किती, बेरीज किती. 15 ते 70 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. बघा इथं काय हो, 15 कशी आहे, विषम आहे, 70 कशी सम आहे. आपल्याला समसंख्यांची बेरीज काढायची आहे. तर सूत्र लिहायचं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले काय हो, एकूण संख्या. मग बघा विद्यार्थी मित्रांनो 15 पटकन आपण इथं घेतलं की चुकतोय. काय म्हणले, समसंख्यांची 15 ते 70 मध्ये. मग 15 ते 70 मध्ये पहिली समसंख्या कोणती येईल, 16. शेवटची समसंख्या 70 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती, तर 15 ते 70 मधल्या एकूण संख्या काढायच्या. आधी एकूण संख्या काढू. एकूण संख्या काढताना आपण काय करीत होतो, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. शेवटची संख्या 70 वजा पहिली संख्या किती हो, 15 अधिक 1. 70 मधून 15 गेले किती, 55. आणि 55 हा 1 किती, एकूण संख्या 56 येतील. मग एकूण आलेल्या या एकूण 56 संख्येला बघा 56 ला 2 न भागायचं, बे दोन्ही 4 आणि बे 8 16 म्हणजे 28 सम येणार आणि उरलेल्या 28 कशा येणार,
विषम येणार, कारण एक जर बघा सांगितलं होतं एक संख्या विषम आणि एक संख्या सम असेल तर सम आणि विषम संख्या कशा निघतात, समान निघतात. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण समसंख्या किती 28, 2 न 28 ला भागलं 14 चा भाग गेला 70 आणि हे 16 80 86 गुणिले किती हो 14, 86 गुणिले 14 यांचा गुणाकार करायचा. 14 चा पाडा येत असेल तर म्हणायचा, 14 चा पाडा येत नसेल तर इकडं कोपऱ्यात करायचं. आणि कोपऱ्यात करायचं तुम्हाला सांगायची गरज नाही कसं करायचं ते. 6 चौक 24 ला 4 हातचे आले 2, 8 चौक 32 आणि 2 किती हो 34. बघा गुणिले हे 86 जशाच तसे 6 आणि 4 10 ला 0 हातचा आला 1 8 आणि 4 12. तुमचं उत्तर काय येणार हो 1204. बरोबर का. गुणाकार एकदा बघा 6 चौक 24 ला 4 हातचा आला 2 8 चौक 32 आणि 2 34 बरोबर आहे. 6 4 10 8 4 12 बरोबर आहे, अगदी बरोबर 1204 उत्तर येईल. त्याच्यानंतर बघू पुढचं उदाहरण. आठ ते 27 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती, समसंख्यांची बेरीज किती. बघा 8 ते 27 पर्यंतच्या समसंख्येची पहिली सम आहे, शेवटची विषम आहे. कुठली सम कुठली विषम असो काय हो, समसंख्या आणि विषम संख्या दोन्ही कशा निघतात, तेवढ्याच निघतात, समान निघतात. मग पहिली संख्या कोणती सम 8, शेवटची संख्या पटकून 27 घ्यायची नाही, कारण 27 ही समसंख्या आहे का नाही. मग 8 ते 27 पर्यंतच्या अलीकडची कोणती संख्या 26 समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती. बघा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 झाला. आता एकूण संख्या काढायच्या. एकूण संख्या काढायच्या 27 वजा 6 अधिक 1 शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. 27 मधून 6 गेले 21 अधिक 1 किती हो 22. एकूण संख्या किती आहेत 22. मग या 22 ला 2 न भागलं 11 सम आल्या 11 विषम आल्या. लिहून टाका इथं 11. मग काय 26 आणि 8 किती होतात 6 4 10 34 भागिले 2 गुणिले 11. 2 न 34 ला भाग दिला कितीचा भाग जातो 17 चा. 17 गुणिले 11 करा गुणाकार. 11 7 77 ला 7 हातचे आले 7 11 1 11 आणि 7 किती हो 18. तुमचं उत्तर काय येईल 187 येईल. 187. सोपं आहे की नाही, अगदी सोपं वाटले की नाही. बघा हळूहळू हळूहळू वाढते स्टेप आपली. अगदी सोपं उदाहरण अवघडाकडे कसं जाते बघा. सोप्यापासून सुरुवात करून अवघडाकडे जावं लागते. म्हणजे काय हो खालून सुरुवात करून वरपर्यंत जावं लागते. बघा 13 ते 39 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. 13 ते 39 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती, बेरीज किती. बघा विद्यार्थी मित्रांनो 13 ते 39 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. तर पहिली संख्या कोणती आहे हो 13. पण आपल्याला काय म्हणलंय समसंख्यांची बेरीज ही विषम आहे. मग 13च्या पुढली संख्या 14 सम येईल. मग इथे 39 सुद्धा विषम आहे. 39 पर्यंत म्हणजे अलीकडली कोणती येईल 38 भागिले 2 गुणिले आता एकूण समसंख्या काढायच्या. तर दोन्ही कशा आहेत हो विषम विषम आहेत. मग विषम विषम असल्यावर त्या एकूण संख्या काढून 2 न भाग दिल्यावर पहिल्यांदा कोणती संख्या भेटल तर विषम विषम असले की पहिल्यांदा सम भेटते. मग लक्षात ठेवायचं बघा 39 शेवट एकूण संख्या काढायच्यात आपल्याला. आधी एकूण संख्या काढायच्यात. एकूण संख्या काढताना शेवटची संख्या 39 वजा पहिली संख्या 13 अधिक 1 करायचं विसरायचं नाही हा. मग बघा 9 मधून 3 गेले 6, 3 मधून 2 गेले 1 गेला उरले किती 2 अधिक 1. एकूण संख्या किती आल्या एकूण संख्या 27 आल्या. म्हणजे 13 ते 39 पर्यंत एकूण संख्या 27 आहेत. पण 27 मध्ये किती सम आहेत आणि किती विषम आहेत, दोन्ही विषम विषम आहेत. म्हणून या 27 ला 2 न भाग दिला पूर्ण भाग कितीचा जाईल 13चा. तर हे उत्तर 13 आलेलं दोन्ही जर विषम विषम असतील तर हे 13 सम आणि उरलेल्या 14 कोणत्या राहणार मग विषम राहणार. कळालं. मग 13 कोणत्या संख्या समसंख्या. मग 14 आणि 38 यांची बेरीज करा. 40 50 52 भागिले 2 गुणिले 13. 2 न 52 ला भाग द्या. बे दोन्ही 4 आणि बेसकम 12. 26 गुणिले 13 करा. मग 13चा पाडा म्हणा. 13 संग 78 ला 8 हातचे आले 7. 13 दोन्ही 26 आणि 26 आणि 7 किती होतात
तर 33 होतात. हा उत्तर काय येईल तुमचं 338 आन्सर येईल 338. चला पुढलं गणित पाहू आपण. पुढला क्वेश्चन काय म्हणतंय बघा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय हो 6 ते 22 पर्यंतच्या 6 ते 22 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती. 6 ते 22 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. बघा विद्यार्थी मित्रांनो पहिली संख्या काय हो 6 सम आहे सम घ्या अधिक शेवटची संख्या 22 सम आहे ठेवून द्या भागिले 2 गुणिले महत्वाचा आहे एकूण संख्या. आता इथं बघा पहिली सम आहे शेवटची सुद्धा सम आहे आधी एकूण संख्या काढून घेऊ. मग एकूण संख्या काढायचं सूत्र काय हो शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 22 मधून 6 गेले किती हो 16 आणि अधिक 1 किती 17. मग एकूण संख्या किती आहे तो 17 आहेत 17. मग 17 एकूण संख्या आहे तर या 17ला 2 न भागा कितीचा पूर्ण भाग जातो 8चा. पहिल्यांदा 8चा पूर्ण भाग जातो. त्या 8 कोणत्या असणार विषम संख्या असणार. उरलेल्या 9 कोणत्या असणार तर उरलेल्या 9 सम संख्या असणार. कसं काय 6 ही सम आहे 22 ही सम आहे. ज्यावेळेस सम असतं बघा सम असतं त्यावेळेस पहिल्यांदा जो पूर्ण भाग जातो तो ती येणारी संख्या कोणती विषम उरलेल्या कोणत्या सम. आणि इथं दोन्ही विषम असल्या तर पहिल्यांदा येणार कोणता सम. लक्षात ठेवायचं विषम सम आणि सम असले की पहिल्यांदा भाग जाणारी विषम. खोटं वाटत असलं तर काढून बघायचं. 6 ते 22 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज म्हणले बघा 6 8 10 12 14 16 18 20 आणि 22 1 2 3 4 5 6 7 8 9 आल्या का 9 समसंख्या. मी इथं लिहितो एकूण संख्या किती हो 9. मग 22 आणि 6 किती हो 28 भागिले 2 गुणिले 9 28 ला 2 न भागा 14चा भाग जाईल 14 गुणिले 9. मग काय करा 14चा पाडा 14 10 140 तर 140 मधून 9 काढून घ्यायचे किती येते हो 140 मधून 9 काढले 140 मधून 14 काढायचे 14 9 किती येते 36चे 26चे 9 चौक 36 ला हात चाले 2 9 1 9 2 गुणाकार सुद्धा चुकाला असं होते बघा गडबडीत. 9 चौक 36 ला 6 हात चाले 3 9 1 9 3 12 14 9 26चे होते. मला बी पाडे पाठ नाहीत काय सांगा अवघड करा नाही. चला पुढचं उदाहरण त्याचं उत्तर काय येईल 126 येईल. त्याच्यानंतर बघा उदाहरण कसं पडते 12 ते 25 पर्यंतच्या 12 ते 25 पर्यंतच्या सम संख्यांची 12 ते 25 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज 12 ते 25 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज ही 18 ते 48 पर्यंतच्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय सांगितलंय 12 ते 25 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज ही 18 ते 48 पर्यंतच्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी असेल म्हणलंय. बघू आपण काय करायचं याच्यामध्ये 12 ते 25 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आधी करायची पुन्हा 18 ते 48 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करायची आणि त्या दोन्हीची वजाबाकी करायची कमी म्हणले. फरक दोन्हीचा जे फरक असेल ते आपलं काय असेल आन्सर असेल. बघा पहिल्यांदा काय करू आपण
या 12 ते 25 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढू. 12 सम आहे, 25 विषम आहे. जर सम आणि विषम असेल तर सम विषम दोन्ही सारख्याच निघतात. पहिली संख्या 12 अधिक शेवटची संख्या 25 विषम आहे म्हणून 24 भागिले 2. आता यांच्यातली एकूण संख्या काढायची. 25 मधून 12 गेले उरले 13 अधिक 1 किती हो 14. 14तले मग 7 कोणते येणार सम आणि 7 विषम येणार. 25 मधून वरचे 11 काढून टाक. हा पाठीमाग किती संख्या नाहीत 11 नाहीत 11 काढून टाका. एकूण 14 येतात. 14ला 2 न भागा. 7 तुमच्या सम येणार 7 विषम येणार. पुन्हा यांची बेरीज करून घ्या. 12 आणि 24 किती हो 36 भागिले 2 गुणिले 7. 36 ला 2 न भागा. बे 1 बे बे 8 16 18 गुणिले 7 मग काय हो 7 8 56 ला 6 4 5 7 7 1 7 आणि 5 किती 12 18 7 26 मग यांची बेरीज 126 आली. तर यांची बेरीज किती येईल 18 पहिली संख्या अधिक शेवटची समसंख्या 48 भागिले 2. एकूण समसंख्या किती काढायच्या आता तर 48 मधून 18 काढून टाकायचे. बघा 48 मधून 18 काढून टाकले उरले किती 30 अधिक 1 31. मग या 31 ला 2 न भागायचं. भाग जातो पूर्ण 15चा. बघा ही सम आहे ही सम आहे. तर या आलेल्या 15 संख्या कोणत्या राहणार विषम राहणार आणि उरलेल्या 16 कोणत्या राहणार मग 31 मधून 15 गेले उरलेल्या 16 कोणत्या राहणार सम राहणार. मग बे 8 16 यांची बेरीज करा. 8 आणि 8 16 ला 6 चला 1 4 आणि 1 5 आणि 1 6 म्हणजे किती 66 गुणिले हे 8 8 संग 48 ला 8 हातचे आले 4 8 संग 48 आणि 4 किती 52 528 यांचा यांची बेरीज येणार. म्हणजे 18 ते 48 पर्यंतच्या संख्येची समसंख्येची बेरीज 528. 12 ते 25 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज 126. तर काय म्हणाले याच्या पेक्षा ही कितीने कमी असेल दोन्हीची वजाबाकी करा. बघा दोन्ही मधला काय करा फरक करा. याच्यापेक्षा म्हणजे ह्या संख्येपेक्षा ही संख्या कितीने कमी आहे तर 8 मधून 6 गेले किती हो 2 2 मधून 2 गेले 0 5 मधून 1 गेला किती 402 न कमी असेल. पर्यंतच्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी असेल ही संख्या 402 ने कमी असेल. चला पुढलं उदाहरण बघू आपण आता. बघा याच्यामध्ये अजून कसे उदाहरण पडतात. असा उदाहरण पडतं बघा 16 ही समसंख्या आहे. 16 ही समसंख्या आहे तर तिच्या पुढील 7वी समसंख्या कोणती 7वी समसंख्या कोणती. काय करायचं 16 ही समसंख्या आहे तर तिच्या पुढील 7वी समसंख्या काढायची आहे. मग तुम्ही 16च्या पुढे 7वी लिहिणार 18 त्याच्यानंतर 20 त्याच्यानंतर 22 त्याच्यानंतर 24 त्याच्यानंतर 26 त्याच्यानंतर 28 त्याच्यानंतर 3 ही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी 6वी 7वी. मग असं उत्तर लिहिणार. पण तुम्हाला तिथं परीक्षेत 7वीच येणार. परीक्षेत काय येतंय 16 ही समसंख्या आहे तर तिच्या पुढील 98वी समसंख्या काढा. मग असं लिहित बसणार का नाही. मग काय करायचं 16 ही समसंख्या आहे पुढील म्हणलं की काय करायचं अधिक करायचं. पुढील कितवी 7वी समसंख्या. प्रत्येक समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो 2चा म्हणून 7 गुणिले 2 करायचे. सम विचारले आणि पुढची समच काढायची आहे. काही हरकत नाही फक्त एवढंच करा 16 अधिक 7 दोन्ही 14 आणि 16 आणि 14 किती होत आहे 30. तर तुमचं उत्तर हे 30. पुढे चलून हाच प्रश्न कसा येतो बघा. थोडस ही सोपी स्टेप झाली. थोडस एका स्टेपनं आपण पुढे जाऊ. थोडं अवघड बघू. मग काय म्हणाले 28 ही समसंख्या आहे. काय म्हणताय 28 ही समसंख्या आहे तर तिच्या मागील म्हणलं. आता पुढील म्हणलं होतं की नाही आता मागील म्हणलं. मागील तिच्या मागील 7वी समसंख्या कोणती. सेम तसंच काय हो 28 ही समसंख्या आहे तिच्या मागील म्हणलं की काय करायचं. आता पुढील म्हणलं की बेरीज करू लागलो. मागील म्हणलं की वजा 7वी म्हणलं की 7 समसंख्येमध्ये 2चा फरक असतो म्हणून गुणिले 2. मग 28 वजा 7 दोन्ही किती हो 14. 8 मधून 4 गेले 4 2 मधून 1 गेला 1 किती येईल. तिच्या मागील 7वी समसंख्या कोणती येईल 14 येईल. 14
लिहून बघा, 28च्या मागली 7वी किती येईल? 26, 26च्या मागची 24, 24च्या मागची 22, 22च्या मागची 20, 20च्या मागची 20च्या मागची 18, 18च्या मागची 16 आणि 16च्या मागची 14. बघा, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, 7वी. 7वी संख्या कोणती? 14. बघा, त्याच्यानंतर प्रश्न कसा पडतो बघा. 8च्या पुढील 8च्या पुढील पाचवी समसंख्या, 8च्या पुढील पाचवी समसंख्या व 24च्या मागील चौथी समसंख्या यांची बेरीज किती? यांची बेरीज किती? 8च्या पुढील पाचवी समसंख्या म्हणले 8 अधिक 5च्या पुढील पाचवी म्हणले की 5 गुणिले 10. मग या पुढे काय म्हणले? 24च्या मागील चौथी समसंख्या, 24च्या मागील चौथी 4 गुणिले 2 सम आहे, समच विचारले समसंख्या. या दोन्हीची बेरीज म्हणले, या दोन्हीची बेरीज किती म्हणले. मग आधी आपण काय करू? या दोन्हीच काढू. 8 अधिक 5 दोन्ही 10 म्हणजे 8 आणि 10 18. 8च्या पुढील पाचवी समसंख्या कोणती हो? 18. 24च्या मागील चौथी समसंख्या 4 दोन्ही 8 किती येईल? 24 मधून 8 गेले 16. या दोन्हीची बेरीज किती म्हणलंय? 18 आणि 16. या दोन्हीची बेरीज करा. इथले दोन इथं टाका 20 आणि इथं उरले किती? 14. मग 20 आणि 14 किती होणार हो? 34 होणार. या दोन्हीची बेरीज किती झाली? 34 झाली. 34. याच्या नंतर बघा कसं पडते उदाहरण. हे झालं इथपर्यंत तुमच्या पोलीस भरतीचं लेवल. आता मी पुढे शिकविणार सुद्धा समसंख्येमध्ये पोलीस भरतीला खूप वेळेस विचारलंय. सहसा आता पडले नाहीत या वर्षीच्या पेपरला असं उदाहरण कुठेही, पण पुढील येणाऱ्या भरतीसाठी पडू शकते 100%. आणि ह्याला सरळ सेवेला म्हणजे तलाठी, ग्रामसेवक या भरतीला तर हे मी दिलेलं उदाहरण 100% पडणारच. इथून पुढचं बघा, x-2/5 ही समसंख्या आहे. ही समसंख्या आहे. तर तिच्या पुढील 15वी समसंख्या कोणती? गोंधळून जायचं नाही, काहीच अवघड नाही. काय म्हणलं? सेम केलं तसं. x-2/5 ही समसंख्या आहे. तिच्या पुढील म्हणले की अधिक किती विचारलंय? 15वी. सम म्हणल्यानंच गुणिले 2. मग काय करायचं? x-2/5 अधिक 15 दोन्ही 30. आता लक्षात ठेवायचं, कुणाच्याच सोबत काही नसते म्हणजे एक तरी असते. म्हणजे या 30च्या खाली काही नाही म्हणजे एक आहे. पुढचं जरी किती म्हणत असेल की माझं नाही, माझ्यासोबत कोणीच नाही, पण लक्षात ठेवायचं आपण त्याच्यासोबत एक तरी असतंय. मग 30च्या खाली काही नाही म्हणजे काय हो? एक छेदस्थानी आहे. मग आपल्याला काय करायचे? आता बेरीज करायची. बेरीज कशी करायची? तिरकस गुणाकार करायचा या दोन्हीचा. x-2 गुणिले 1 x-2 अधिक 30 गुणिले 5 30 5 150 आणि खालच्यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. 5 1 5. आता काय करायचं बघा, x-2 अधिक 150 आहे की नाही. x-2 अधिक 150 काय होतं? प्लस 148 भागिले 5 हे तुमचं उत्तर येईल. x अधिक 148 भागिले 5. याच्या पुढे हे सुटत नाही म्हणून हे काय हो? तुमचं फायनल आन्सर झालं. बघा, याच्यानंतरचा प्रश्न कसा पडू शकतो? x-2 भागिले 3 ही समसंख्या आहे. तर तिच्या मागील पुढील म्हणलं होतं, आता काय म्हणणार? तर तिच्या मागील 8वी समसंख्या कोणती? बघा, सेम तेच. x-2/3 ही समसंख्या आहे. तिच्या मागील म्हणलं की काय हो? वजाचं चिन्ह.
8वी समच विचारल्या म्हणजे 8 गुणिले 2. त्याच्यानंतर काय करायचं बघा, x - 2 छेदात 3 वजा 8 2 16. 16च्या छेदात काही नाही म्हणजे 1. आता वजाबाकी करा किंवा बेरीज करा, आपण काय करतो तिरकस गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. x - 2 गुणिले 1 किती येणार, x - 2. 16 गुणिले 3 16 2 32 16 3 48 छेदात 3 1 3. मग मी तुम्हाला आता सांगितलं होतं x वजा वजा जर असेल तर बेरीज आणि वजाबाकी मध्ये काय येतं, वजाच येतं. मग वजा 48 आणि 2 किती हो, 50 भागिले 3. तुमचं हे आन्सर काय येईल, x - 50 भागिले 3. त्याच्यानंतर बघा पुढे चलून कसं येतं, थोडस आता पुढे जाऊ आपण. हे समच काढायला सांगितलं होतं. आता काय करतात, एखादे सम देतात विषम काढायला सांगतात किंवा विषम देतात सम काढायला सांगतात. मग काय हो, 10 या सम संख्येच्या 10 या समसंख्येच्या पुढील 9वी विषम संख्या कोणती, 9वी विषम संख्या कोणती. काय केलंय, 10 ही समसंख्या दिली आहे तुम्हाला, 10 आहे. पुढची 9वी विषम काढायला सांगितले. मग काय करायचं, 10 समसंख्या आहे, पुढची म्हणले की अधिक 9 ही विषम संख्या आहे बरोबर. पण 9वी विषम संख्या काढायला आपल्याला सांगितले. आपण काय करायचं, 9 गुणिले 2 केलं म्हणजे 9वी काय ही निघाली, सम निघाली. समच्या पुढली सम 2 गुणिले 2 9 गुणिले 2. फक्त इथं वजा 1 करायचं. इथं प्लसचं असलं की इथं वजाचं चिन्ह घ्यायचं, इथं वजाचं असलं की इथं प्लसचं घ्यायचं. दोन्ही प्लस प्लस किंवा दोन्ही मायनस मायनस अशा उदाहरणामध्ये कधीच येत नाहीत. बघा, 10 या समसंख्येच्या पुढील 9वी विषम संख्या कोणती, 10 अधिक 9 दोन्ही 18 वजा 1 10 आणि 18 किती येतात, 28 वजा 1 तुमची कितवी संख्या, 10 या समसंख्येच्या पुढील 9वी विषम संख्या कोणती आली हो, 27 आल्या. बघा, 10च्या पुढली पहिली 11, दुसरी 13 15, त्याच्यानंतर 17 19 21 23 25, त्याच्यानंतर 27 1 2 3 4 5 6 7 8 9. 9वी विषम संख्या कोणती आली तुमची, 27. फक्त इथं लक्षात ठेवायचं, 10 अधिक 9वी विषम म्हणलंय तर 9 गुणिले 2 करायचं, विषम म्हणलंय म्हणून -1 करायचा. जर सम म्हणलं तर या -1 चा काही संबंधच नाही. 10 या समसंख्येच्या पुढील 9वी समसंख्या म्हणलं तर इथं स्टॉप. पण 9वी त्यानं कसं म्हणलंय, विषम म्हणलंय, विषम म्हणून काय केलं, -1 केलं. बघा, 18 या समसंख्येच्या 18 या समसंख्येच्या मागील, पुढील होती की नाही, आता मागील 18 या समसंख्येच्या मागील चौथी विषम संख्या कोणती, चौथी विषम संख्या कोणती. सेम 18 या समसंख्येच्या मागील म्हणले की वजा. चौथी विषम संख्या 4 गुणिले 2 करायचं, इथं मायनसचं चिन्ह आहे, इथं +1 करायचं. ज्यावेळेस समसंख्या दिली आहे आणि विषम काढायचं सांगितलंय, इथं मायनसचं चिन्ह आलं मागील म्हणलं तर इथं प्लस करायचं. ज्यावेळेस इथं काय केलंय, विषम दिलाय, इकडं सम काढायचं सांगितलंय तरी सेम प्रोसेस. आणि जर समज दिलाय, समज काढायचं असेल तर +1 किंवा -1 ची काही गरज नाही, इथपर्यंतच थांबायचं. बघा लक्षात द्या, 18 वजा 4 दोन्ही 8 अधिक 1, 18 वजा 8 किती होणार, 10 अधिक 1 बरोबर किती येते उत्तर तुमचं 11. म्हणजे 18 या समसंख्येच्या मागील चौथी विषम संख्या कोणती, तर 18च्या मागची पहिली विषम संख्या 17, दुसरी 15, तिसरी 13 आणि चौथी काय हो 11. सेम. अजिबात याच्यात काही तुम्हाला अवघड वाटायसारखं काही नाहीच, याच्यात एकदम सोपं आहे. फक्त 18 या संख्येच्या मागील चौथी विषम संख्या कोणती, तर मागील म्हणले की वजा करायचं, इथं वजा आहे म्हणून इथं समचं विषम झालंय म्हणून इथं +1 करायचं. जर पुढील म्हणलं असलं तर इथं प्लस आला असतं, इथं मायनस आला असतं. जर विषम असेल, समची समज दिल्यावर -1 +1 करायची काही गरज आहे का, काहीच गरज नाही. बघा याच्यातच आता कसं पडते उदाहरण, हे महत्वाचं आहे. x - 2 छेदात 5 ही समसंख्या, ही कशी आहे,
समसंख्या आहे तर तिच्या पुढील 15वी विषम संख्या कोणती? बघा x-2/5 ही समसंख्या आहे तर तिच्या पुढील 15वी विषम संख्या सेम प्रोसिजर सेम काय हो x-2/5 कशी म्हणलंय तिच्या पुढील म्हणले की अधिक 15वी विषम 15 गुणिले 2 इथं प्लस आहे समचं विषम करायचंय -1 करून टाक झालं x-2/5 15 दोन्ही 30 वजा 1 किती हो 29 आता या 29च्या छेदात काही नाही म्हणजे 1 आहे कर तिरकस गुणाकार x-2 अधिक 29 पाचा किती होतंय 15 दर्श होतंय का 9 बघा सॉरी 29 पाचा 45 होतंय 9 पाचा 45 ला 5 हातचे आले 4 5 दोन्ही 10 4 14 145 आता छेदाचा गुणाकार 5 1 5 छेदात 5 आता बघ पुढे x-2 अधिक 145 145 मधून वजा 2 गेले किती होणार x अधिक 143 बघ 145 मधून हे वजा 2 काढून टाक 45 मधून 2 गेले 43 म्हणून 143 भागिले 5 जशास तसं हे तुझं आन्सर आणि असेच हेच तुम्हाला जर पेपर टफ वाटला तर तुम्हाला अशाच प्रकारचे उदाहरण पडतात मला सरळ सेवेवाल्याला तर हे खूप महत्वाचं आहे तलाठी ग्रामसेवक करणाऱ्यांसाठी दुसऱ्या कुठल्या आहे याच्यातच बघा कसं पडतं x-2/3 ही समसंख्या आहे तर तिच्या मागील 8वी विषम संख्या कोणती बघा x-2/3 ही समसंख्या आहे मागील म्हणले की काय करायचं वजाचं चिन्ह कोणती हो 8वी विषम संख्या 8 गुणिले 2 इथं मायनस आहे तर इथं काय कर +1 करून टाक कळालं समचं विषम करायचंय म्हणून +1 इथं मायनस आलं की इथं प्लस इथं प्लस आलं की इथं मायनस एवढंच लक्षात ठेवायचं मग x-2/3 वजा 8 दोन्ही 16 अधिक 1 मग तू 16 ने खटकून इथं 17 करशील तसं होत नाही हा मग काय होतंय 16 अधिक 1 होतंय तू वजाचं चिन्ह आहे मग x-2/3 वजा 16 मधून अधिक 1 गेला 16 मधून 1 गेला 15च राहते पण वजाचं चिन्ह मोठ्या संख्येला आहे म्हणून उत्तराला वजाचं चिन्ह आता 15च्या खाली काय नाही म्हणजे नेहमी 1 असतोच मग काय करायचं हो आपला तिरकस गुणाकार x-2 गुणिले 1 x-2 मग 15 × 45 वजाचं चिन्ह जशास तसं 15 × 45 भागिले 3 जशास तसं x-2 आणि -45 चुकून इथं मायनस तुम्ही प्लस करता अजिबात बेरीज आणि वजाबाकी मध्ये मायनसच राहतं 45 आणि 2 किती होतं 47 भागिले 3 x वजा 47 भागिले 3 बघा तुम्हाला जर मी शिकविलेलं प्रत्येक उदाहरण समजत असेल तर मला काय करा तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करा की बरोबर सर आम्हाला समजतंय जर कुठलं उदाहरणामध्ये समजलं नसेल व्हिडिओ पाहताना तुम्हाला एखाद्या उदाहरणामध्ये काहीतरी मास्तरचं चुकलंय किंवा अजून काहीतरी सुधारित पाहिजे असं वाटत असेल तर ते क्वेश्चन वाचायचा आणि लिहून टाईप करायचा मग मी तुम्हाला तो पुढच्या व्हिडिओमध्ये अजून समजून सांगेल आणि हे बघा मित्रांनो तुम्हाला हा उपक्रम फुकटच्या पाकट आहे त्यामुळं तुम्ही शिकताय तर तुमच्या मित्रालाही सांगा हा माझा व्हिडिओ काय करीत जा मित्रांना पण शेअर करीत जा त्यांना पण सांगा की असं मास्तर आहे बुवा शिकिते आपल्याला त्याला फॉलो करून ठेव म्हणजे तुला दररोज येणारा नवनवीन व्हिडिओ बघायला भेटेल आणि चॅप्टर वाईज काल पार्ट 1 टाकला होता आज संख्या चॅप्टरचा पार्ट 2 टाकलाय असा पार्ट 3 पडेल पूर्ण तुम्हाला संख्या चॅप्टर लसावी मसावी घातांक तुम्हाला अपूर्णांक तुम्हाला व्याज तुम्हाला नफा तोटा सगळे चॅप्टर शिकणार आहे मी एक सुद्धा
चॅप्टर असं सोडणार नाही आणि तुम्हाला समजावं असं तुमच्या भाषेत शिकविणार आहे. आणि तुम्हाला जर समजत असेल तरच मला येस म्हणून कमेंट करा, समजतंय सर. जर समजत नसेल तर मी अजून सुधारित शिकवतो. कारण कोणी चुकत नाही याच्यातला भाग नाही. कोणी किती मोठा शिक्षक असो, किती मोठा लेक्चरर असतो, प्रत्येक जण चुकत असतो. थोडं कुठं ना कुठं कमतरता असते. या जगात परिपक्व असा कोणी नाही. माझं पण कुठं चुकत असलं तर मला कमेंट करून तसं कळवा. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. आज आपण इथंच थांबू. उद्या नेक्स्ट पार्ट तुम्हाला पडून जाईल.